आज आपण बोलणार आहोत एका अशा युद्धाबद्दल जे फक्त रणांगणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आता ते टेक्नॉलॉजी, अर्थव्यवस्था आणि संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेपर्यंत पोहोचलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या संघर्षाला आता 1 महिना पूर्ण झाला आहे. पण युद्ध थांबण्याऐवजी अधिक तीव्र होत चाललंय. अमेरिकेनं इराण विरोधात कारवाया वाढवल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून इराणमधील इस्फहान शहरात असलेल्या दारुगोळा साठ्यावर मोठा हल्ला करण्यात आला. हा हल्ला साधा नव्हता, तर 2000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर करून करण्यात आला, ज्यामुळे जमिनीखाली लष्करी तळही उद्ध्वस्त होऊ शकतात. या हल्ल्याचा व्हिडिओ स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर जगभरात खळबळ उडाली. इराणच्या अधिकाऱ्यांनीही इस्फहानमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. पण खरी चिंता इथे सुरू होते. या हल्ल्यानंतर इराणनं फक्त प्रत्युत्तर देण्याचीच भाषा केली नाही, तर एक असा इशारा दिला ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. इराणनं स्पष्ट सांगितलं की जर त्यांच्या कोणत्याही नेत्यावर पुन्हा हल्ला झाला तर ते थेट अमेरिकेच्या मोठ्या टेक कंपन्यांना लक्ष्य करतील. होय, युद्ध आता रणांगणावरून थेट कॉर्पोरेट जगात पोहोचण्याच्या तयारीत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ने तब्बल 18 अमेरिकन कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यावर संभाव्य हल्ले होऊ शकतात. या यादीत जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचा समावेश आहे, जसं की गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, मेटा, HP, इंटेल, ओरॅकल, सिस्को, IBM, डेल इतकंच नाही तर टेस्ला, बोईंग, एनव्हिडिया, JP मॉर्गन यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. इराणचा आरोप आहे की या कंपन्या अमेरिकन आणि इस्रायल गुप्तचर संस्थांना मदत करत आहेत आणि सायबर हल्ल्यांमध्ये सहभागी आहेत. म्हणूनच भविष्यातील युद्ध केवळ बॉम्ब आणि मिसाईल्स पुरतं मर्यादित राहणार नाही, तर सायबर हल्ले, डेटा चोरी आणि टेक इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले देखील होऊ शकतात. इराणनं आणखीन एक मोठा निर्णय सुचवला आहे, जो थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. तो म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लावण्याचा प्रस्ताव. स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही जगातील सर्वात महत्वाची समुद्री वाहतूक मार्गांपैकी एक आहे, जिथून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल जगभर पाठवलं जातं. जर इराणनं या मार्गावर टोल लागू केला तर इतर देशांना इराणला त्यांच्या चलनात म्हणजेच रियालमध्ये पैसे द्यावे लागतील. इतकंच नाही तर अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवर बंदी घालण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अजून कायद्यात बदललेला नाही, पण जर तो लागू झाला तर जागतिक व्यापार, तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्था यावर मोठा परिणाम होऊ शकतो. एकूणच पाहिलं तर हे युद्ध आता केवळ 3 देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते जागतिक पातळीवर परिणाम करणाऱ्या नव्या प्रकारच्या युद्धात बदललं आहे. जिथे रणांगण आहे तेवढंच डिजिटल स्पेसही आहे आणि जिथे सैनिक आहेत तेवढ्याच मोठ्या कंपन्यांना लक्ष बनवलं जातंय. म्हणूनच पुढे काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. हे युद्ध इथंच थांबणार की आणखीन वाढणार आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर किती होणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.